पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मी आज आपल्याला एक अशी वेगळी रेसिपी दाखवणार आहे। ताकातले पोळे म्हणजे डोशाचा प्रकारच आहे, पण हा वेगळा प्रकार आहे। एकदम चवीला वेगळा लागतो आणि छान लागतो। हा आंबवायचा नसतो, म्हणजे फर्मेंटेशन याचं करायचं नाही आहे। आत्ता आपण भिजवून एक 6 तास 8 तास भिजवायचं, नंतर ते वाटायचं आणि आपण त्याच्यापासून छानपैकी पोळे काढायचे। पोळे म्हणजे घावन म्हणा, धिरडं म्हणा असंच, किंवा आंबोळी म्हटलं तरी हरकत नाही। असं आपण याचा प्रकार करणार आहोत। तर त्याच्यासाठी प्रथम मी काय घेतलं आहे, तर हे एक जाड तांदूळ 1 वाटी घेतलेले आहे। आता त्याच्या निम्मे हे मी पोहे घेतलेत। हे जाड पोहे, आपले कांदे पोहे करतो त्याचे पोहे घेतलेले आहेत। आणि हे 1 चिमूट त्याच्यात मी मेथी घालणार आहे। हे बघा, अगदी थोडी, पाव चमचा मेथी, एवढंच ह्याचं साहित्य आहे। आता हे मी काय करणार आहे, दोन्ही धुवून घेणार आहे ते 2-3 पाणी घालून, आणि मग तुम्हाला पुढे भिजवून दाखवतो। आता हे पोहे पण मी चांगले स्वच्छ धुवून घेतलेत। हे आता आपण पोहे आणि तांदूळ आणि मेथी सगळं एकत्र केलं आहे। एकत्र केलेलं मिश्रण ते आपण ताकात भिजवणार आहोत। नेहमी आपण आंबोळ्या करताना, डोसे करताना नेहमी पीठ पाण्यात भिजवतो, यावेळी आपण हे ताकात भिजवणार आहोत। एकदम आंबट ताक घ्यायचं नाही। ताक नसेल तर आपण दही फेटून घ्यायचं, पण आत्ता माझ्याकडे ताक उपलब्ध आहे त्याच्यामुळे मी ताकच घालणार आहे। आणि साधारणपणे ह्याच्यावर अगदी एक थोडंसं असं मिश्रणावर वर राहील एवढं ताक आपण त्याच्यात घालायचं आहे। अजून एक थोडं घालते। हे आता आपण 8 तास भिजत ठेवणार आहोत आणि त्यानंतर वाटून आपण ह्याचे पोळे करणार आहोत। ह्याची चव अप्रतिम लागते, कारण ह्याच्यात ताकाचा आंबटपणा येतो, मीठ आपण घालणारच चवीला, थोडी किंचित साखर घालणार आहोत आणि असं ह्याचे छान जाळीदार घावन किंवा धिरडं काही असेल ते येतं। पोळे, त्याला पोळा म्हणतात, पोळा येतो, तो आपण करणार आहोत। आता ही कृती मी तुम्हाला दाखवतेच आहे। आणि थोडंफार लोण्याचा अंश असतो, त्याच्यामुळे विशेषतः तव्यालाही फार काही लावायला लागत नाही। पहिल्या पोळ्याला फक्त जरा तव्याला तेल तूप काय हवं असेल ते लावून घ्यायचं, पुढे लागतं असंही नाही, आणि कलरही त्याला छान येतो आणि हलके फुलके, पचायलाही हलके फुलके। विशेषतः पूर्वी खेडेगाव म्हटलं किंवा कोकण म्हटलं की त्याच्यात तांदूळच इकडे जास्त पिकतो, मग अशा वेळी इकडे तांदूळाचेच पदार्थ केले जातात। त्याच्यामुळे हा पण एक न्याहारीसाठी, किंवा कोण आलं पटकन पाहुणं आलं तरी यायचं माहिती असेल तर हे करून ठेवता येतं आणि छान आपण हे सर्व करू शकतो। ह्याच्याबरोबर काही म्हणजे भाजी चालू शकते, चहाबरोबरही चालू शकतो, चटणी चालू शकते, काय खोबऱ्याची चटणी केली तरीही ती चालू शकते। अशी आपण रेसिपी करणार आहोत। तर आता आपण हे पहिली कृती केलेली आहे। हे थोडंसं ताकवर आपण ठेवलेलं आहे। आता हे 8 तास ठेवून आपण वाटून घेणार आहोत आणि पोळे करणार आहोत। आपण हे ताक पोळ्यासाठी घातलेले तांदूळ आणि पोहे छान असे भिजलेले आहेत एकदम। आता आपण ते मिक्सरला वाटून घेऊया। त्यामध्ये एक पाव चमचा चवीसाठी ताक, आंबट असल्यामुळे, आंबट म्हणजे ताक आंबट घेतलेलं नाही, पण तरीसुद्धा ती चव ॲडजस्ट होण्यासाठी आपण एक अर्धा चमचा साखर घातली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत। साखर घातल्यामुळे त्याला रंगही छान येतो। मी वाटून घेते मिक्सरला बारीक। आपण छान वाटप करून घेतलं आहे, किती सुंदर झालं आहे बघा। समजा जर याच्यात वाढवायचं झालं तर, जर आंबटपणा आला नसेल तर ताक घालायचं, नाहीतर पाणी घालायचं। तवा तापलेला आहे, त्याच्यावर ताक पोळा घालूया। हे फार मोठं करायचं नाही, छोटे छोटेच काढायचे, बेताचे असे। आपण हे उलटून घेऊया, किती सुंदर जाळी आली आहे बघा। असा आपला हा ताक पोळा तयार आहे। दोन्ही बाजूनी तुम्हाला दाखवते, किती सुंदर झाला आहे तो। आपण दुसरा घालूया।
याला खरी तेलाची सुद्धा जरूर नाही, कारण ताकात भिजवल्यामुळे त्याला थोडं स्निग्धांश असतो, त्याच्यामुळे तेलाची सुद्धा जरूर नाही आहे. छान. हे बघा किती सुंदर घरं पडत आहेत ती, एकदम मस्त. आपण तेल पण लावलं नाही त्याला, तर तेल लावायचं पण जरूर खरी नाही आहे, जरूर अजिबातच नाही आहे. कारण खरं म्हणजे हे साईचं ताक ज्या दिवशी आपण करतो त्या दिवशी करायचं असतं. साईचं ताक बऱ्याच जणांकडे खाल्लं जात नाही, काही वेळा ते टाकूनही दिलं जातं. मग अशा वेळी हे जर तांदूळ आपण भिजत घालून केलं तर ताकही उपयोगात येतं आणि त्याच्यात लोण्याचं स्निग्धांश असल्यामुळे छान होतो पदार्थ, आपला छान होतो. किती सुंदर फुगलं आहे बघा, हे बघा. टाकीन ना, किती सुंदर असा कलर आलाय बघा, आणि जाळी. परत एकदा घालूया. आता आपण पुन्हा घालूया डोसा. डोसा घालता आहे, पोळा घालताना नेहमी गॅस थोडा मोठा ठेवायचा आणि अति मोठं घालायचं नाही. कलर आलाय बघा, जाळी पण पडली आहे चांगली. आपले छानपैकी ताकपोळे तांदुळाच्या पासून केलेला पदार्थ आहे, जो आपल्या कोकणात भरपूर पिकतो. प्रत्येकाकडे हे सगळं साहित्य उपलब्ध असतं. घरातल्या उपलब्ध साहित्यातून ही केलेली डिश आहे. आणि हे कसं खायला सुद्धा अगदी लोणचं, आता हे लिंबू लोणचं ठेवलं आहे, बरोबर चहा ठेवला आहे, म्हणजे कशाबरोबरही आपण खाऊ शकतो. असंच जरी खायचं म्हटलं तरीही खाऊ शकतो, बरोबर लोणचं चटणी काहीही चालू शकतं. असा हा आपला ताकपोळ्याचा प्रकार मी तुम्हाला दाखवला. आता हा मी कसा केला. बऱ्याच वेळा साईजचं ताक केलं की काय करायचं असा प्रश्न असतो. बरं, कढी पण सगळ्यांकडे खाणारे नसतात, तर त्या ताकाला फार मोठी आंबटपणा नसतो, चव नसते. मग अशा वेळी हा उत्तम पर्याय आहे आणि छान असा हा पदार्थ होतो. सगळ्यांनी नक्की करून बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.